संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या 391हून अधिक वर्ग खोल्या गळक्या आणि धोकादायक अवस्थेत असताना निधी अभावित दुरुस्ती रखडल्याचं सांगितलं जात असतानाच गेल्या 4 वर्षात अधिकाऱ्यांच्या शासकीय बंगल्यावर दुरुस्ती आणि देखभालीसाठी तब्बल 1.20 कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली। मुलांच्या भवितव्याला किती महत्त्व दिलं जातंय हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करावासा वाटतो। विद्यार्थ्यांचं शिक्षण गळक्या वर्ग खोल्यांमध्ये, सीईओंच्या बंगल्यावर मात्र 1.25 कोटींचा खर्च। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण धोकादायक। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या वर्गखोल्या गळतायत, मात्र गेल्या 4 वर्षात सीईओंच्या शासकीय निवासस्थानावर विविध दुरुस्तीची कोट्यावधींची 13 कामं करण्यात आली आहेत। मार्बलसाठी सुमारे 7 लाख, सॅनिटरी फिटिंगसाठी 9 लाख आणि विद्युतीकरणासाठी जवळपास 40 लाख रुपये खर्च करण्यात आले। ही माहिती जिल्हा परिषद सदस्या साधना रवींद्र कुलकर्णी यांनी मागवलेल्या माहितीतून समोर आली आहे। अनेक कामं प्रत्यक्षात झाली नसल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय। माननीय जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा जो काही बंगला आहे त्या बंगल्याला काही रिपेअर किंवा बाकी काही इलेक्ट्रॉनिक कामं वगैरे या सर्व कामाला ज्या काही प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या आहेत, तर त्या मान्यता आम्ही पदाधिकारी या ठिकाणी निवडून येण्याच्या पूर्वी दिलेल्या आहेत। परंतु तरी पण आज रोजी आम्ही या ठिकाणी कार्यरत असल्यामुळं कोणत्या ठिकाणी काही चुकीचे पेमेंट काढले गेले किंवा चुकीचं काम केलं गेलं का याची निश्चितपणे चौकशी करून या ठिकाणी जे दोषी असतील त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल। सर्व कामांसाठी जिल्हा परिषदेच्या उपकर निधीचा वापर करण्यात आल्याचं समोर आलंय। नियमानुसार अशा निधीच्या वापरासाठी सर्वसाधारण सभेची मंजुरी किंवा अर्थसंकल्पात स्पष्ट तरतूद आवश्यक असते। तरतुदीपेक्षा जास्त खर्च झाल्यास सुधारित मंजुरी घेणं बंधनकारक असतं। मात्र या प्रक्रियेचं पालन झालं का याबाबत प्रश्न उपस्थित होत असून सामान्य जनतेच्या निधीचा वापर राजेशाही खर्चासाठी केल्याची टीका होतीये। मी माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बांधकाम विभागाच्या सोबत चर्चा करणार आहोत, क्योंकि चौकशी आत्ता संपलेली आहे। तो मी पण थोडासा बिझी होते, त्यामुळे मी एकदा पुढच्या आठवडा एक दिन इसका सोबत एक चर्चा करणार आहोत आणि नंतर पुढील कारवाई जो भी इसका फाइंडिंग्स आहे हा फाइंडिंग्सच्या वरती बाकी पुढील कारवाई करते। बहुतांश कामे कागदोपत्री झाल्याचा संशय व्यक्त केलाय। निविदा, बिल, कंत्राटदारांच्या स्वाक्षऱ्या, महसूल तिकीट आणि तारखांमध्ये अनियमितता असल्याचा दावा त्यांनी केलाय। यापूर्वी सुद्धा 25 लाखांच्या विद्युतीकरण आणि दुरुस्तीची कामं न करता बिल काढल्याचा आरोप करण्यात आला होता आणि या सर्व प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक समिती किंवा बाहेरील अभियांत्रिकी अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषींवर कारवाई आणि निधी वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे। कोट्यावधी रुपये सीईओच्या बंगल्यासाठी वापरले जात आहेत, त्याला डागडुजी करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत। यामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे। गोरगरीब लेकरांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करायला हवेत का अधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करायला हवेत असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।